मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. अजून एक IPLची मॅच संपली आत्ता जस्ट. किंग्स 11 पंजाब वर्सेस चेन्नई सुपर किंग. पुन्हा एकदा चेन्नई हरली आहे दुसरी मॅच. चेन्नईचा प्रॉब्लेम खूप आहे. बॅटिंग तर आहे, बॉलिंग खूप मेजर प्रॉब्लेम आहे. बॅटिंगमध्ये आज तरी 200+ रन केले, पण तरीसुद्धा अजून जास्त रन व्हायला पाहिजे होते. ज्यांनी रन्स केले त्या लोकांनी अजून थोडं चांगले स्ट्राईक रेट, कारण आत्ताचे जे क्रिकेट आहे, मॉडर्न डे क्रिकेट जे म्हणतात, एक किंवा दोन बॅट्समन तरी 200+ स्ट्राईक रेटने खेळतात. तर चेन्नईमध्ये एकही बॅट्समन 200+ स्ट्राईक रेटने खेळला नाही आहे. तर त्याच्यामुळे चेन्नईची बॅटिंग थोडी ते 200+ स्कोरने एक दोन प्लेयर खेळायला पाहिजे, दिसलं नाही. आयुष म्हात्रे चांगले इनिंग्स खेळलं, पण त्याचा पण स्ट्राईक रेट 160-170पर्यंतच होता. प्लस सरफराज खान त्याचा जरा 200चा होता काहीतरी, त्याने 32 वगैरे 16 बॉलमध्ये वगैरे असं काहीतरी केले. त्याच्याशिवाय दुसरा जो खेळला बॅट्समन नाही ते काय त्याचं नाव, चेन्नईचा दुबईचा पण 65 होता स्ट्राईक रेट. तर 4-5 प्लेयर खेळले ते आणि 210 किंवा 11चं टार्गेट दिलं, पण अजून स्कोर व्हायला पाहिजे. 225-30पर्यंतचा स्कोर थोडा अजून डिफिकल्ट झाला असता. ह्या लोकांनी चेस त्याच्याचमुळे झालं. त्यांचा जो प्रियांश आर्या इम्पॅक्ट प्लेअर खेळला, त्याचा स्ट्राईक रेट किती होता? 354. 39 केले त्यांनी काहीतरी, मला वाटतं 15 काय 14 बॉलात सॉरी. तर काय स्ट्राईक रेट होतं बघा. त्याच्यानंतर प्रभसिमरन त्याच्या 108-27 ठीक आहे, ओके. श्रेयस अय्यर 172. परत तो कॉनली त्याचा होता 165. तर त्यांच्या एक प्लेअरनेच 350चा स्ट्राईक रेटने खेळला तो, आणि त्यांनी काय 20-30 नाही, त्यांनी 39 रन्स केले. तर मला वाटतं 11 काय 12 बॉल खेळला तो. तर त्याच्यामुळे ते इम्पॅक्ट पडला. आणि बॉलिंग खूप खराब, वाईड, नो बॉल त्याने, आणि 5 बॉलरनी फक्त ऋतुराज मॅच कशी जिंकणार? एखादा 6वा बॉलर पाहिजेच, आणि सगळ्यांना रन पडले. कुठला एक बॉलर नाही ज्याला 10 रन्स पर ओव्हरच्या पेक्षा जास्त नाही गेले. त्याच्यामध्ये ह्याच्या बघा ना, पंजाबनी चहलनी 3च ओव्हर दिला त्याला, पण त्याची इकॉनॉमी किती 7ची होती. तर अशी जर चेन्नईची हे असणार स्ट्रॅटर्जी, तर खूप मुश्किल आहे पुढे जायला चेन्नईला. थोडं बॅट्समननी पण अजून चांगल्या इंटेंटनी रन्स करावे लागणार चेन्नईला, आणि बॉलर त्यांना एक 6वा बॉलर पाहिजे, स्पिनर या तर फास्टरच थोडं त्यांच्याकडे विकनेस दिसते आहे. जे इंडियन फास्टर आहेत तेवढे इम्पॅक्टफुल दिसत नाही. कंबोज, खलील, परत स्पिनरमध्ये चहर, हेनरी पण चांगला बॉलर आहे, पण त्यांनी गेले 2 मॅचला एवढी चांगली नाही. आज पण त्यांनी 50+ रन दिले. नूर अहमद पण काहीतरी 41 रन दिले त्यांनी 4 मॅच. तर असं चेन्नईचं जर बॉलिंग असेल तर मुश्किल आहे जिंकणं चेन्नईला. आणि बॅटिंग त्यातली त्यात ठीक आहे, पण नुसतं बॅटिंगने नाही जिंकू शकणार तुम्ही. 200 रन्स जरी जसे आज केले, 200 रन्स काही छोटं टार्गेट नसतं, पण तरीसुद्धा बॉलर तुमच्याकडे तसे नसतील इम्पॅक्टफुल, तर तुम्ही कसं जिंकणार? पंजाबनी धू धुतला त्यांना. श्रेयस अय्यरने मस्त कॅप्टन्सी इनिंग खेळला, 50 रन्स केले 29 बॉलमध्ये. प्रभसिमरनची पण चांगली इनिंग, 43 केले 34 बॉलमध्ये. कॉनली गेलनी 34 केले काहीतरी 22 बॉल्स वगैरेमध्ये. तर चांगले पंजाबची एक सवय खराब आहे, जी लास्ट मॅचमध्ये पण आहे. त्यांचे जवळ येतात मॅच जिंकायच्या, आणि 2-3 विकेट असे फालतूमध्ये टाकतात की त्यांची मॅच असं वाटतं की आता काय होईल. तर हे पंजाबला आता इनिशियल स्टेजला ठीक आहे, पण पुढे जेव्हा नॉकआउटला सेमीला वगैरे जातील, तर त्यांना असं जर सिच्युएशन आली तर खूप कठीण होईल मॅच जिंकणं. तेव्हाचं प्रेशर वेगळं असणार. तर पंजाबने हे थोडं चेंज करायला पाहिजे. जेव्हा ते जवळ येतात जिंकायला,
त्यांचे 2-3 विकेट असे लागोपाठ जातात की थोडंसं एक प्रेशर येते किंवा मॅच थोडी क्लोज होऊन जाते. मग श्रेयस अय्यर आऊट झाला, त्याच्यानंतर दुसरं लगेच हा पण तो आऊट झाला, कोण वडेरा, एक 4-5 बॉलमध्ये. तर असं नाही व्हायला पाहिजे. गेल्या मॅचला पण असे 3-4 विकेट पटापट गेले त्यांचे. तर हे थोडं बघायला पाहिजे. बॅटिंग लाईन आहे डेप्थ, स्टॉयनिस आणि शशांकनी जिंकवलं, त्याच्यानंतर मार्को यान्सन पण बाकी होता. पण तरीसुद्धा जर तुम्ही इझी जिंकताय तर कशाला डिफिकल्ट करून मॅचला म्हणजे जवळ हे करता किंवा दुसऱ्या समोरच्या अपोजिशन टीमला चान्स देत आहे की हां आम्ही जिंकू शकतो इकडून. तर हे थोडं उद्या 2 मॅच आहेत, मजा येईल. आपली दिल्ली इंडियाची कॅपिटल वर्सेस फायनान्शियल कॅपिटल मुंबईची आहे. रोहित शर्माचा फॉर्म खतरनाक आहे. तिकडनं अक्षर पटेलची कॅप्टनशिप आणि त्याचं बॅटिंग बॉलिंगमधला रोल खूप क्रुशल आहे. के राहुलला थोडा उद्या एक मिळायला पाहिजे, म्हणजे चांगली स्टार्ट मिळायला पाहिजे. बघू. आणि संध्याकाळी मॅच आहे RR राजस्थान वर्सेस GT गुजरात. पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी काय स्टार्ट देतो बघूया. आणि शुभमन गिल जो त्याला आता T20 वर्ल्ड कपपासून काढलं आहे, तर काय त्याच्यात चेंजेस करतो, काय अप्रोचने खेळतो. जर त्याला चांगल्या स्ट्राईक रेटने खेळला तर त्याच्या पूर्ण चान्स बनू शकतो इंडियन टीममध्ये. तर मुश्किल आहे जर तो असाच 150-140च्या स्ट्राईक रेटने खेळला तर. 170 आता मिनिमम स्ट्राईक रेट आहे, 170 प्लसचाच पाहिजे. आता जे क्रिकेट चालू आहे त्याच्यामध्ये बघा ना, आता किती मॅच झाल्या, 200 रन होतात पण आहे, चेस पण होतात आहे. त्यामुळे आता 200 असं वाटतं की हर 3 मॅचमधल्या 2 मॅच 200 प्लस असणार. एखादी मॅच 160-170 वगैरे असेल. तर सध्या असं क्रिकेट चालू आहे, पण मजा येते बघायला. स्किल याच्यामध्ये थोडं बॉलर्सच बघण्यासारखं असतं, कारण बॅट्समन तर काय आजकाल पिच सपाट मिळतात, धुतात. बॅट पण त्यांच्या अशा असतात की जरा कटबीट लागली विकेट किपरच्या बाजूने गेला तर तो चौकात आहे. त्यामुळे बॉलरला स्किल जरा वाढवायला लागेल की कसं आऊट करू शकतो, कसं वाचू शकतो 6-4 खाण्यापासून. तर डेव्हलप करायला लागेल काहीतरी. आणि मजा येईल तेव्हा ना, कारण इवन कॉम्पिटिशन असेल तर मजा येते. नाही तर नुसतं आपलं बॅट्समन येतात आहे 6-4 मारतात आहे तर मजा नाही. बिचारे आपले बॉलर आपले रन्स 50-50 40 रन्स खातात आहे. तर थोडं बॉलर लोकांना पण म्हणजे असं काहीतरी स्किल वाढवायला लागेल. आता पिच तर दरवेळेला त्यांना नाही मिळणार, असं जिथे स्विमिंग असेल किंवा टर्निंग पिच असेल, कारण 2020 आहे, लोकांना 6-4च बघायचं आहे. स्पॉन्सर लोकांना तेच बघितल्यावर त्यांचं फायदा आहे. मॅच जर हाय स्कोरिंग झाली तर आता अशाच मॅच होणार. तर बॉलर लोकांसाठी खूप चॅलेंजेस आहे. IPL येणारं IPL आणि आताचे चालू आहे ते पण. इवन इंटरनॅशनल T20मध्ये पण असंच होणार आहे आता. तर उद्या भेटू, मग दोन्ही मॅचचा आपण रिव्ह्यू करूया. तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काळजी घ्या स्वतःची.